नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. अरेंज मॅरेज रोमॅन्टिक लव्ह स्टोरी भाग 2. आवरून झाल्यावर आरव नाश्त्याला निघून आला. तो आला तेव्हा सांज एकावर एक घास कोंबत होती. सोनू, किती गडबड करतेस, असं खात राहिलीस तर त्रास होईल तुला, आरव डायनिंगवर बसत म्हणाला. दादू, ऑलरेडी मला कॉलेजला जायला उशीर झालाय. आरामात खात बसले तर मॅमचा ओरडा कन्फर्म, ती गटागट पाणी पीत म्हणाली. म्हणून सांगत असते सकाळी लवकर उठत जा, पण ऐकशील तर ना, आई तक्रारीच्या सुरात म्हणाली. मला लेट होतोय बाय, सांज त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणाली आणि पळून निघून गेली. आरव, हां आई, मी काय म्हणते, उद्या रविवार आहे तर आपण सान्वीच्या घरी जाऊया का? म्हणजे तिचे आई वडील म्हणतात की लग्न ठरवून घेऊ. आई, एवढी गडबड काय आहे? आरव, लहान नाही आहेस बाळ आता तू, पुढल्या 1 महिन्यात आपण लग्न लावून टाकूया. काय, एवढ्या लवकर? आई, अगं एवढी घाई का करतेस तू? कारण गुरुजी म्हणाले महिनाभर नंतरची तारीख तुम्हा दोघांना सूट करते. असं काही नसतं आई, तू काय त्यांच्यावर विश्वास ठेवतेस? बाकी मुहूर्तही असतीलच ना. आरव, आई बरोबर बोलते, मला सांग, तुला तिच्याशी लग्न करायचं नाही आहे का? असं कुठे म्हणलो मी आजोबा, तो वर्मत म्हणाला. अरे मग महिन्यांनी केलं काय आणि 6 महिन्यांनी केलं काय सारखंच ना, आजोबा म्हणाले. आम्ही एकमेकांना नीट ओळखत नाही, ते लग्न झाल्यावर ओळखाल. सुनबाई, तुम्ही उद्या संध्याकाळची मीटिंग फिक्स करा. आयत्या वेळेस सांगितलं असं व्हायला नको, आजोबा म्हणाले. हो करते. सान्वी देखील तेव्हा फ्री आहे का पाहावं लागेल, ती काहीतरी शिकायला बाहेर जाते असं ऐकून आहे. हो चालेल आरव, तू उद्या संध्याकाळी वेळ काढ, आजोबा म्हणाले. नाईलाजाने आरव तिकडे जायला रेडी झाला. त्याने पुढ्यातील नाश्ता संपवला आणि ऑफिसला जायला निघाला. नेहमी उत्साहात ऑफिसला येणारा तो आज थोड्या नाखुशीत ऑफिसला येत होता. त्याचं मन अगदीच खट्ट झालं होतं. त्याने पार्किंग एरियात गाडी पार्क केली आणि मागे वळला. समोर सान्वीला पाहून त्याला थोडं आश्चर्य वाटलं. ती गाडीतून उतरत कॉलवर बोलत होती. आई, मी आत्ताच ऑफिसला आले. होय गं, माझ्या आहे लक्षात. ती राधाताईसोबत बोलून घेते. तू नको ना काळजी करूस. हो चालेल. तिने गाडी लॉक केली आणि तंद्रीत मागे वळली. समोर आरवला पाहून तिलाही आश्चर्य वाटलं. खरं तर ते दोघे समोरासमोर येऊ नयेत म्हणून आज आरव लवकर निघून आला होता, पण तरीही दोघे समोरासमोर आलेच. ती त्याच्याकडे पाहून हलकेच हसली. त्यानेही तिला स्माईल दिली. ती त्याच्याशी बोलायला जाणार इतक्यात, गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग मिस्टर समर्थ, तुम्ही आज लवकर आलात? तिने आश्चर्याने विचारलं. मॅम, प्रताप सरांचा कॉल होता, ते म्हणाले आज तुम्ही लवकर येणार आहात. तुम्ही मला सांगितलं का नाहीत? समर्थ म्हणाला. तुम्ही वाईफसोबत हॉस्पिटलला जाणार होतात म्हणून नाही सांगितलं. आजची मीटिंग मी हँडल केली असती, ती स्माईल करत म्हणाली. समर्थ आल्यामुळे तिचं आरवसोबत बोलायचं राहून गेलं. इट्स ओके मॅम, समर्थ म्हणाला. मीटिंगबद्दल सगळ्यांना रिमाइंड करून झालंय ना? मिस पिया यांना पर्सनल कॉल करून टायमिंगवर हजर राहायला सांगा. यापुढे कामाच्या बाबतीत कुणीही हयगय केली तर चालणार नाही, सान्वी म्हणाली. सान्वीने पियाचं नाव घेतलं तसं क्षणभर आरव स्टॅच्यू झाला. सान्वीचा मुद्दा बरोबर असला तरी पियावर त्याचं प्रेम होतं. त्याला सान्वीचा रागच आला. रागाच्या भरात तो आत निघून गेला. एका इम्पॉर्टंट प्रोजेक्टबाबत सान्वीने तिच्या टीम मेंबर्ससोबत मीटिंग अरेंज केली होती. बरोबर 11च्या ठोक्याला सान्वी मीटिंग हॉलमध्ये एंटर झाली. ती आली तसं सगळे उठून उभे राहिले. सान्वीने सगळ्यांवर नजर फिरवली. समर्थ, येस मॅम. मी तुम्हाला म्हणाले होते 11 वाजता मला सगळेजण मीटिंग हॉलमध्ये हजर हवेत. मी तुम्हाला मिस पिया यांना रिमाइंड कॉल करायला सांगितला होता, त्याचं काय झालं? सान्वीने थोडं रागात विचारलं. मॅम, मी त्यांना कॉल केला होता पण त्यांनी रिसीव्ह केला नाही. आज हे 4थ्यांदा होते. यापुढे ही असली मनमानी मी सहन करणार नाही. चोप्रा सरांना कॉल फिरवा, सान्वी म्हणाला. मॅम. समर्थ, येस मॅम. समर्थने चोप्रा सरांना कॉल फिरवला. 2-3 रिंगनंतर त्यांनी कॉल रिसीव्ह केला. कॉल रिसीव्ह झाला तसं समर्थने मोबाईल सान्वीच्या हातात दिला. गुड मॉर्निंग सर, सान्वी म्हणाली. गुड मॉर्निंग मिस सान्वी. नवीन प्रोजेक्टचं काम कसं चालू आहे? नॉट गुड सर. सर, मी गेल्या आठवड्यात तुम्हाला रिक्वेस्ट केली होती की मिस पिया यांच्या बदली मला दुसरी व्यक्ती या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी हवी आहे, सान्वी म्हणाली. मिस सान्वी, पिया या ऑफिसची जुनी एम्प्लॉई आहे. सागवेकर सरांनी मिस्टर आरव आहुजा यांच्या रिक्वेस्टवर त्यांना तुमच्या टीममध्ये पाठवलं आहे. त्या हुशार आहे त्यामुळे, चोप्रा सर म्हणाले. सर, तसं असेल तर हा प्रोजेक्ट मी हँडल करणार नाही. मला कामाबद्दल बेजबाबदार लोक बिलकुल आवडत नाहीत. मी कंपनीकडून पगार घेते, त्यामुळे कंपनीचं काम व्यवस्थित करणं ही माझी जबाबदारी समजते.
असे लोक माझ्या टीममध्ये असतील तर मी त्यांच्यासोबत काम करणार नाही. बेटर वे तुम्ही हा प्रोजेक्ट आणि ही टीम मिस्टर आरव आहुजा यांच्याकडे हँडओव्हर करावी अशी मी रिक्वेस्ट करते. सान्वी आवाजात संयम ठेवत म्हणाली. मिस सान्वी, ट्राय टू अंडरस्टँड. अशाने तुमची नोकरी जाऊ शकते. चोप्रा सर म्हणाले. नो प्रॉब्लेम सर, कंपनी आपला निर्णय घेऊ शकते. सान्वीने कॉल कट केला आणि मोबाईल समर्थकडे दिला. सॉरी, मला यायला लेट झालं. यू नो, मुंबईमधील ट्रॅफिक म्हणजे ना. पिया नाटकं करत म्हणाली. अंशला तिच्या विचित्र वागण्याचा रागच आला. मिस्टर समर्थ, मी माझ्या केबिनमध्ये आहे. यापुढे चोप्रा सर जो निर्णय घेतील त्यानंतर मी काम करायचं की नाही ते ठरवेन. लीव. सान्वीने डॉक्युमेंट उचलले आणि मीटिंग हॉलमधून निघून गेली. काय झालं? या इतक्या तणतणत का निघून गेल्या? पियाने आश्चर्याने विचारलं. पिया, कितनी देर से आती है तू? मैम ने बोला था ना मीटिंग 11 बजे शुरू होगी. अरे बाहर ट्रैफिक कितनी थी? पिया म्हणाली. हम भी उसी ट्रॅफिक से आए हैं पिया. ए अंश, नक्की काय राडा झाला? पिया हळूच अंशच्या कानात म्हणाली. तुला जे हवंय ना सगळं तसंच चालू आहे पिया. पण माझी एक गोष्ट लक्षात ठेव. ज्या दिवशी सान्वी मॅम आणि आरवचं लग्न होईल ना त्या दिवशी तू आरवला कायमचं गमावून बसशील. हा तुला जो फालतूचा कॉन्फिडन्स आहे ना की आरव फक्त तुझाच राहील तो क्षणात मातीत मिसळून जाईल. अजूनही वेळ गेली नाहीये. उद्या आरव सान्वी मॅमच्या घरी लग्नाची बोलणी करायला जाणार आहे. तुझ्याकडे आजचा दिवस आणि आजची रात्र आहे. परत एकदा शांतपणे विचार कर. त्यांना त्रास द्यायच्या नादात तू स्वतःचं आयुष्य स्वतः स्पॉईल करतेस. लक्षात ठेव. अंश तिला समजवत म्हणाला आणि तिथून निघून गेली. पश्चाताप तर या सान्वीला होणार आहे अंश. बरेच जुने हिशोब चुकते करायचेत मला. सोडणार नाही या मुलीला. आरवमुळे आयती संधी चालून आली. ती मी वेस्ट करत नसते. प्रत्येक क्षणाचा हिशोब घेणार आहे मी. पिया रागात मोठी आवळत म्हणाली. चोप्रा सरांसोबत कॉलवर बोलून झाल्यावर आरवने रागात मोबाईलवर टेबलवर आदळला. स्वतःला समजते कोणी? 15 मिनिट उशीर झाला तर एवढा तांडव? पिया बरोबर बोलते. हिला ना हिच्या पोझिशनचा जाम माज आहे. हा माज लवकरच उतरवेन मी मिस सान्वी. कारण आता सामना आपल्या दोघांमध्ये रंगणार आहे. नाही तुला प्रत्येक गोष्टीसाठी वाट पाहायला लावली तर नाव आरव आहुजा लावणार नाही. तो रागात म्हणाला. त्याने केबिनचा दरवाजा धाडकन बंद केला आणि तो सान्वीला भेटायला निघाला. आरव सान्वीच्या केबिन बाहेर उभा होता. त्याला मनातूनच चीड येत होती. त्याने कसंबसं स्वतःचा राग कंट्रोल केला आणि डोअरवर नॉक केलं. येस, कम इन. ती लॅपटॉपमध्ये पाहत काम करत म्हणाली. त्याने केबिनचा दरवाजा उघडला आणि आत निघून आला. सान्वीने मानवर करून पाहिलं. आरव तिच्या समोर उभा होता. प्लीज हॅव अ सीट मिस्टर आरव. ती अगदी बॉसी टोनमध्ये म्हणाली. नो थँक्स मिस सान्वी. मला वाटतं आपण कामाचं बोलून घेऊया. तो मुद्द्यावर येत म्हणाला. त्याने एकदाही तिच्याकडे व्यवस्थित पाहिलं नाही. शुअर, बोला. तुमचं माझ्याकडे काय काम होतं? ती स्वतःला सावरत म्हणाली. तुम्ही चोप्रा सरांना कॉल करून पियाबद्दल कंप्लेंट केली आहे? आरव म्हणाला. येस, सान्वी म्हणाली. एवढ्या छोट्या गोष्टींसाठी कुणी कंप्लेंट करतं का मिस सान्वी? तो म्हणाला. कुणाचं माहीत नाही, पण मी कंप्लेंट करते मिस्टर आरव. ही गोष्ट एकदा झाली असती तर मान्य होतं. पण जेव्हा अशा गोष्टी वारंवार होत असतील तर मग त्यावर ॲक्शन घ्यायला नको? आजपर्यंत तुम्ही तुमच्या मैत्रिणीला पाठीशी घालण्याऐवजी समजवलं असतं ना तर आज त्यांची अशी वागायची हिंमत झाली नसती. सान्वी म्हणाली. एवढा मोठा गुन्हा केलेला नाही आहे तिने. आरव म्हणाला. तुमच्यासाठी नसेल पण माझ्यासाठी आहे. कॉर्पोरेटमध्ये एक एक मिनिट एक एक सेकंदाला किंमत असते हे मी तुम्हाला सांगायला नको. मिस पिया मुद्दामून उशीर करतात हे समजत असून पण ॲक्शन न घेणं म्हणजे वेळेवर येणाऱ्यांवर अन्याय करण्यासारखं आहे आणि मी तो करणार नाही. इथे सर्वांना नियम सारखा असतो. सान्वी म्हणाली. मला वाटतं तुम्ही तिला शेवटचा चान्स नक्कीच देऊ शकता. तो रागावर संयम ठेवत म्हणाला. कुठेतरी त्याला देखील मनातून तिचं बोलणं पटत होतं. लास्ट चान्स मिस्टर आरव, तेही तुम्ही सांगताय म्हणून. पण यापुढे त्यांचं हे असलं वागणं सहन केलं जाणार नाही. वॉर्न करा त्यांना. सान्वी म्हणाली. थँक्स. तो तिच्यावर उपकार केल्यासारखं करत म्हणाला आणि केबिनमधून निघून गेला. तो गेला तसं तिने डोळे गच्च मिटून घेतले. तिला आरवच्या फ्रेंड सर्कलबद्दल माहीत होतं. तो त्यांच्याशी कनेक्टेड आहे हेही ती ऐकूनच होती. पण त्याचं पियासोबतचं कनेक्शन तिच्या मनाला काही केल्या पटत नव्हतं. या लग्नाबाबत परत एकदा विचार करावा का असं तिला मनातून वाटून गेलं. आरव रागात केबिनमध्ये परतला. त्याने अंश आणि पियाला केबिनमध्ये बोलवून घेतलं. पिया, ओ कम ऑन आरव. आता तू त्या मूर्ख सान्वीसारखी बडबड सुरू करू नकोस. 5 मिनिटांनी एवढं काय बिघडते तिचं? ती जशी रिकामटेकडी आहे तसे सगळे रिकामटेकडे असतातच असं नाही. आणि तसंही मला तिला त्रास द्यायचा. सो तिला त्रास द्यायला तू आधी या ऑफिसमध्ये टिकायला हवीस ना. थोडा संयमाने घे पिया. मी सारखं सारखं तुला वाचवू शकणार नाही. घाबरलास तिला? तिने तिरकस हसत विचारलं.
घाबरण्याचा प्रश्न नाही आहे पिया. भले मी हाय पोस्टवर आहे, पण मी ऑफिसचा मालक नाही आहे. एका मर्यादेपुढे मी स्वतः देखील काही करू शकणार नाही. हा लास्ट चान्स आहे पिया. यापुढे तुझा जॉब गेला तरी मी काही करू शकणार नाही, आरव चिडत म्हणाला. ओके फाईन, गरज नाही आहे मला तुझी. असं समजू नकोस की मी फक्त तुझी ओळख वापरून या ऑफिसमध्ये टिकू शकते. कमी समजू नको मला तू. आता आपण तेव्हाच बोलू जेव्हा तू खरंच त्या सान्वीसोबत लग्न करशील, पिया टेबलवर हात आपटत म्हणाली आणि तणतणत बाहेर निघून गेली. ती गेली तसं त्याने अस्वस्थ होत केसांतून हात फिरवला. हे सगळं त्याला फार त्रासदायक जात होतं. तू मला का इथे बोलवलंस? अंश केबिनमधील शांतता भंग करत म्हणाला. नक्की काय प्रकार घडला? एवढं काय झालं मीटिंगमध्ये? आरव म्हणाला. तू फेरपणे ऐकून घेणार असलास तर सांगतो. पियासारखं रिॲक्ट होणार असलास तर न बोललेलं बरं, अंश म्हणाला. ओ कमॉन अंश, तू तर नीट बोल यार. आधीच कालपासून डोकं भणभणले माझं. पियाने विचित्र अट ठेवून डोकं बाद केले. काय नीट बोलू? हे जे काही चालू आहे ना ते मला बिलकुल पटलेलं नाही आहे आरव. पिया जाणून बुजून सान्वी मॅमना त्रास देते, अगदी सुरुवातीपासून. सान्वी मॅमने तिचा इन्सल्ट केला म्हणण्यापेक्षा तिने त्यांना तू करायला भाग पाडलं असं आपण म्हणू. कालची तिची अट ऐकता मी तर असं म्हणेन की तिचं वागणं प्री प्लॅन होतं. काहीही काय बोलतोस अंश? पिया सान्वीला ओळखत देखील नाही. मला नाही तसं वाटत. असो, मी जाऊ का? मला काम आहे. आपण संध्याकाळी भेटून बोलू. तू मला सांगितलं नाहीस आज मीटिंगमध्ये काय झालं, आरव म्हणाला. अर्धा तास झाला आम्ही सगळे पियाची मीटिंग हॉलमध्ये वाट पाहत होतो. मॅमसुद्धा वेळेवर हजर झाल्या होत्या. आज प्रोजेक्टबाबत महत्त्वाचं डिस्कशन करणार होतो. कदाचित तुला ही छोटी गोष्ट वाटत असेल, पण ती सोडून बाकीचे जे येणारे असतात ते देखील रिकामे नसतात. आमच्या टीममधील प्रत्येक व्यक्ती जीव तोडून या प्रोजेक्टवर काम करतोय. आमच्या वेळेलाही व्हॅल्यू आहे आरव. ती फक्त मॅमना नाही तर आम्हालाही त्रास देते. मॅमच्या घरी जायला अजून 24 तासांच्या वरती वेळ आहे आरव. अजूनही विचार कर. पियाच्या रागाचा बळी बनण्यापेक्षाही मॅमचं आयुष्य जास्त महत्त्वाचं आहे. येतो मी. अंश त्याच्या केबिनमधून बाहेर पडला. पिया पिया का करतेस तू हे सगळं? का विनाकारण आपलं आयुष्य खराब करायला निघालीस? खरंच जर माझं सान्वीसोबत लग्न झालं तर सगळं अवघड होऊन बसणार आहे. आज रात्रीत परत एकदा तिला समजावतो, आरव स्वतःशी म्हणाला आणि कामाला लागला. संध्याकाळी आरवने पियाला भेटायला बोलवलं होतं, पण ती गेलीच नाही. त्याने तिला कॉल केले, मेसेज केले, पण त्यावर तिने काहीच रिप्लाय दिला नाही. रात्री उशिराने तिने त्याला एकच मेसेज पाठवला. आता आपण तुझं आणि सान्वीचं लग्न झालं की मग बोलू. बाय पिया. मेसेज वाचून त्याने डोकं गच्च धरलं. पियाचा हट्टीपणा त्याला माहीत होता, पण त्याला हे माहीत नव्हतं पिया वागते त्याच्या मागचं खरं कारण काय असेल. सान्वी त्याच्या आयुष्यात आल्यावर खरंच तो तिला दूर करू शकणार होता? असे एक ना एक अनेक प्रश्न समोर उभे होते, ज्याची उत्तर येणारा काळच देणार होता. रात्रीच्या अंधारात तो चेहऱ्यावर खुनशी हास्य घेऊन सिगरेट ओढत बसला होता. फायनली आरव नावाचा काटा माझ्या मार्गातून बाजूला फेकला जाणार तर. वेल डन डार्लिंग पिया. तू तुझं काम अगदी परफेक्ट केलंस. तुझा तो मजनू मात्र खरंच मूर्ख निघाला. एका दगडात 2 पक्षी मारले मी. पिया तुझी कधीच नव्हती आरव. ती फक्त माझी होती आणि माझी राहील. ही फक्त सुरुवात आहे. अजून बरेच हिशोब बाकी आहेत. पिया तुझी कधीच नव्हती आरव. ती फक्त माझी होती आणि माझीच राहील. ही फक्त सुरुवात आहे. अजून बरेच हिशोब बाकी आहेत. नाही तुला त्या सान्वीपासून सुद्धा तोडलं तर नाव बदलेन. ना पिया तुझी ना सान्वी तुझी. तुला पूर्णपणे हरलेला, तुला तडफडताना पाहायचं मला, आणि तो दिवस दूर नाहीये, तो गडगडाटी हसत म्हणाला. तर तुम्हाला काय वाटतं, कोण असेल हा व्यक्ती जो आरवचं आयुष्य बर्बाद करण्यामागे लागला आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला काय वाटतं, सान्वी वर्सेस पिया दोघांमध्ये आरवसाठी एक चांगली मुलगी कोण आहे? नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद. भेटूया लवकरच पुढील भागात.